काय माहित मॅम, म्हणून मी स्टॉप केलं होतं. अच्छा, हर्षदा यस मॅम. तुझं इंटरनेट आहे ना आज? हो मॅम. हा, अरे आपण ना नवीन चॅप्टर चालू केलाय काल, आणि आता तो नवीन आहे तर तुम्हाला व्यवस्थित चांगला समजेल. आणि तुम्ही आता जर क्लास मिस केला की नंतर कसं करणार? आणि आतापासूनचे पुढचे जे, आता बघा, पहिला आणि दुसरा जो चॅप्टर होता ना त्याच्यामध्ये थोड्याशा नवीन गोष्टी होत्या. युनिट्स काय असतात, मेजरमेंट कसं घ्यायचं, एरर्स काय असतात, त्याच्यावरच बेस तुमचे एक्सपेरिमेंट होते प्रॅक्टिकल मध्ये. मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये आपण वेक्टर्सला कसं ऑपरेट करायचं वगैरे ते सगळं शिकलो. पण आताचा जो टॉपिक चालू झालाय ना तो तुमचा सगळा 8वी 9वी 10वीच्या सिलेबसवर बेस्ड आहे, पण तो आता जास्त डिफिकल्ट लेवलवरती ती लोक घेऊन गेलेत. कारण आता तुम्ही 11वी मध्ये आलाय ना, तर त्याच्यामुळे जर तुम्ही पहिल्यापासूनच व्यवस्थित क्लासेस अटेंड नाही केले तर तुम्ही नंतर ना काही समजणारच नाही तुम्हाला. तर आता तुमचा जर कालचा क्लास मिस झाला असेल ना, तर मी आता रेकॉर्डिंग जे आहे ना ती तुमच्या ग्रुपमध्ये टाकेल आपला आता हा क्लास संपल्यावरती. तर ती रेकॉर्डिंग बघा, आणि रेकॉर्डिंग बघून झाल्यानंतर ना प्लीज तुम्ही पुढचे क्लासेस रेग्युलर अटेंड करा. ठीक आहे, चालेल. चला आता आपण कंटिन्यू करूया आपला क्लास. बघा, काल आपण ना मोशन इन अ प्लेन हा वाला चॅप्टर चालू केलाय. थांबा मी स्क्रीन शेअर करते. एक मुलांनो, माझ्या बॅकग्राऊंड मधून तुम्हाला असं आवाज ऐकायला येतोय का कसला तरी? येस मॅम. यस मॅम. इकडे देवी बसली आहे ना, तर तिकडे सगळं लाऊड स्पीकर खूप जास्त डिस्टर्बन्स वाटतं. मी बोललेले समजते ना तुम्हाला? येस मॅम. हा, यस बघा, मॅम. यस मॅम. काल आपण हा धडा चालू केला. एक मिनिट हा, मोशन इन अ प्लेन हा चॅप्टर चालू केला आपण. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं हे रेक्टिलिनियर मोशन काय असतं. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे एका लाईनी मधलं मोशन. डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन, जे तुम्ही 9वीला शिकलेला. पण आता आपण त्याला वेक्टरच्या स्वरूपात, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन ही वेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी आहे. त्या सदिश राशीच्या रूपामध्ये हे कसं करायचं ते शिकलेलं होतं. पाथ लेंथ म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच अंतर, जे आपण ते पण 9वी मध्ये शिकलेलो, ते पण इथे बघितलं. आता पाथ लेंथ तर आहेच अदिश राशी, तर जे 9वीला होतं तेच इथे परत आपण रिपीट केलेलं आहे. ठीक आहे. एव्हरेज वेलॉसिटी, सरासरी वेग, तो पण वेक्टरच्या फॉर्म मध्ये त्याचं सूत्र आपण इथे बघितलं. एव्हरेज स्पीड म्हणजे सरासरी चाल. एक आहे चाल आणि दुसरा आहे वेग. तर स्पीड म्हणजे चाल, आपण सरासरी चाल बघितली. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इन्स्टंट कॉफी असते बघा, राईट? तसेच इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इन्स्टंट कॉफी म्हणजे चला आत्ताच्या आत्ता लगेच कॉफी रेडी. तसे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे त्या क्षणाला, आत्ताच्या ह्या क्षणाला किती वेलॉसिटी आहे, मागे तो वस्तू किती यात्रा करून आली आहे नाही आली आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आत्ताच्या ह्या घडीला किती त्याची वेलॉसिटी आहे, त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे. तर हे इथपर्यंत काल आपण जे आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड हा वाला जो दिलेला आहे तो बघितला. आणि आता आज आपण पुढचं करणार आहे ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. आता कालचा लेक्चर तुम्ही मिस केलाय. प्रथमेश तू काल किती क्लास समजून घेतला जरा मला सांग. आठवते तुला कधीपर्यंत होतास तू क्लासमध्ये? मॅम मी एव्हरेज स्पीड पर्यंत होतो शक्यतो.
अच्छा, एव्हरेज स्पीड पर्यंत होतास तू आणि मग पुढे इन्स्टंटेनियसला डिस्कनेक्ट झाला तू. बरं ठीक आहे, मॅम. मी रेकॉर्डिंग टाकते, ती रेकॉर्डिंग प्लीज बघून घ्या. आज ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग लिंक येस वगैरे मॅम. टाकलेली का संगीता मॅमने? हो मॅम, कालची फिजिक्सची टाकलेली वाटतं. टाकलीये ना? मग बघा, मला टाकायची पण गरज नाही, थांबा मी चेक करते. मग ती बघून घ्या तुम्ही. हा, हे काय टाकलीये ना, मोशन इन अ प्लेन पार्ट 1 येस मॅम. रेक्टिलिनियर मोशन, हे काय टाकलेलीच आहे ऑलरेडी, आजच टाकली सकाळी बघा. 2:33 येस मॅम. दुपारी ऑलरेडी टाकलेली आहे. तर ही बघा तुम्ही, त्याच्यामध्ये बघा टॉपिकची पण सगळी नावं टाकलेली आहेत. आणि मग मला म्हणजे तुम्हाला मग बरं पडेल की काय नक्की केलेलं आहे ते समजायला. ठीक आहे, चला आता पटकन ना, हे गणित मी तुम्हाला ट्राय करायला सांगितलेलं, तर आजची रेकॉर्डिंग बघा, हे गणित ट्राय करा. नाही आलं तर मग मला उद्याच्या क्लासमध्ये विचारा, उद्या पण आपला क्लास आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन. आता हे जी गोष्ट आहे, ही ग्राफिकल स्टडी मोशनची, ही काय तुमच्यासाठी नवीन अजिबात नाहीये. ठीक आहे, तर हे पटपट आपण काय करणार आहोत, ग्राफ बघणार आहोत आधी, आणि मग त्या ग्राफ वरून जो आपला फॉर्म्युला आहे तो आपण जरा बघणार आहोत. ठीक आहे, आता कालचा एक छोटासा पार्ट, जे की तुम्ही खूप जण ऍब्सेंट होता काल, पटकन मी रिवाइज करवते आणि त्याच्यानंतर ना मग आपण पुढचं जे आहे ते पाठाला घेऊया. बघा, काल आपण काय घेतलेलं ना, एकाच एक्झाम्पल वरून पटकन मी तुम्हाला समजवते आणि त्याचं गणित सोडूया आपण. सगळ्या कन्सेप्ट, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स वगैरे या सगळ्या गोष्टी काल मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला. आता त्याचा क्वेश्चनचे आकडे मी सेम नाही घेते, आकडे वेगळे घेते. चला, त्याच्यावरून आता तुम्हाला मी समजवते डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट वगैरे, आणि मग आपण पुढचा पार्ट घेऊ पटकन. चला, आता नीट बघा. काल आपण फक्त ना मुलांनो एक डायमेन्शन मधलं मोशन बघितले, म्हणजे फक्त एक्स ऍक्सिसच्या दिशेने वस्तू चालली असेल तर, म्हणजे फक्त एकच ऍक्सिस येतोय म्हणून 1 डायमेन्शन. राईट, आता बघा, समजा नीट बघा, समजा इथे आहे 2, 4, 6, 8, 10, 12. एक वस्तू आहे, नीट बघा मुलांनो, तिने इथे 0 पासून 0 चालू केलेलं होतं. ती आता समजा इथे ए वर 6 वर पोहोचली. 0 पासून ती कुठे आली, इथे 6 वर आली. सुरुवातीचा टाइम तिचा किती होता, 0. परत ती गेली 12 वरती. 12 वरती गेल्यावरती तिला समजा ए म्हणजे बी पॉइंटला गेले 12 वरती, त्यावेळी तिला तिथे जायला समजा 10 सेकंड लागले. आणि परत मग ती वस्तू जी आहे माघारी वळली, इथे 10 वर आली, सी पॉइंट वर आली, आणि त्यावेळी तिचा टाइम आपण बघितला, तो झालेला होता 12 सेकंड. किती झालेला होता, 12 सेकंड. प्रथमेश, हर्षदा, तुम्ही माईक अनम्यूटच ठेवा आणि माझ्या बरोबर बोलत राहा. ठीक आहे, मी जसं जसं जे विचारत राहील. आता आपल्याला काय काढायचंय, ओके मॅम. ह्या वस्तूची जी ए पासून सी पर्यंतची जी ही जर्नी आहे, तर त्या पूर्ण जर्नीसाठी आता आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे एकतर डिस्टन्स. डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, पाथ लेंथ. तर ती किती येणार सांगा बरं, टोटल वस्तूने किती अंतर कापले, हे होतं 9वीला, हे पूर्णच येणार. राईट, ओ पासून ए पर्यंत गेली, परत ए पासून बी पर्यंत गेली, आणि परत बी पासून सी पर्यंत माघारी आली. किती झालं टोटल सांगा बरं, सांगा लवकर. ओ ए किती आहे, हे किती दिसतंय, ओ पासून ए. प्रथमेश, हर्षदा, सत्यजित, अरे तुम्ही आहे की नाही क्लासमध्ये? हर्षदा, प्रथमेश, तुम्हाला ऐकायला नाही येते का? हर्षदा, येस मॅम. हा, बोलत राहा. बघा, मी माझ्या दुसऱ्या फळ्यावर असते ना, मग तुम्ही मला दिसत नाहीये मुलांनो, तसं पण तुमचे कॅमेरा ऑफ आहेत. असं वाटतंय मी भिंतीला शिकवते का? जयश्री बेटा, तू नवीन आहेस का? जयश्री,
प्रथमेश आणि हर्षदा तुम्ही तरी दोघं जण प्लीज अनम्युटेड राहा. गायत्रीला मी म्यूट केलं कारण गायत्रीच्या तिकडून माझाच आवाज मला एको. हर्षदा तुझा आवाज नाही येते, काय झालं? मला दिसते नाही, ब्रेक होतो. बट ठीक आहे प्रथमेश गायत्री रिजॉईन होशील, आवाज बघ. चला तर आता सांगा मला, तर हे टोटल अंतर म्हणजे डिस्टन्स आपण हे 9वी मध्ये शिकलेलो. तर हे टोटल अंतर वस्तू आधी ओ पासून ए पर्यंत गेली ही, म्हणून हे OA घेतलं मी. वरून ए पासून बी पर्यंत गेली म्हणून बघा हे ए पासून बी पर्यंत घेतली, ए बी घेतलं, आणि परत बी पासून सी पर्यंत परत माघारी आली तर BC पण घेतलं. मग टोटल आता किमती ठेवा किती आल्या. O टू ए ची किंमत किती आहे 6, आणि ए पासून बी 6 पासून 12 पर्यंत गेली म्हणजे परत किती घेतले तिने अंतर, 6च कापले ना, 6 आणि 12च्या मधलं अंतर. आणि परत बी पासून सी ला माघारी आली, 10 वरून 12 वरती माघारी आली, तर ते किती झालं मग 2. तर उत्तर किती आलं, 6 आणि 6 12 आणि 2 14. समजा हे मीटर मध्ये, तर मीटर ही झाली आपलं डिस्टन्स. दुसरं काय काढायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट. तर मुलांना ह्याला माहितीये डिस्प्लेसमेंटला आपण कसं लिहितो, डिस्प्लेसमेंट कुठून ते कुठपर्यंत. तर मी काय केले, जर्नी फ्रॉम ए टू सी लिहिले. तर आपली जर्नी ओ पासून आपण, अच्छा ठीक आहे O टू सी घेऊया, O टू सी काढले आपण. तर डिस्प्लेसमेंट मग बघा, आधी सुरुवातीची पोझिशन काय होती वस्तूची, O मध्ये होती, राईट. आणि आता फायनल पोझिशन काय आहे, सी. तर आपल्याला OC बार काढायचंय, बरोबर आहे. आता ह्या बिंदूला समजा आपण x1 मानलंय आणि ह्याला काय मानलं, x2, बरोबर आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये जसं दिले म्हणजे आपल्याला x2 बार वजा x1 बार करायचं. तर x2 ची व्हॅल्यू इथे किती आहे, 10. x1 ची व्हॅल्यू किती आहे, 0. तर उत्तर काय आलं, 10. आणि इथे बघा हे x ऍक्सिस आहे ना, म्हणून आपण दिशा, आणि हा वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट आपला काय आहे, वेक्टर आहे, म्हणून दिशा दाखवण्यासाठी आपण काय लिहिणार, आय हॅट. एक्स ऍक्सिस ची दिशा दाखवण्यासाठी आपण आय वापरतो, आठवते ना, आय हॅट. वाय ऍक्सिस ची दिशा दाखवण्यासाठी जे मॅम हा बेटा मॅम जर आपण x1 मायनस x2 जर पुढे घेतला तर ते नाही चालणार का मग. x1 मायनस x2 अंतिम पोझिशन जे आहे त्यामधून पाहिजे, नाहीतर उत्तर वजा येईल. ओके. म्हणून मग आपलं काय आलं आन्सर, 10 आय हॅट मीटर. तर बघा इथे नुसतं 14 आलेलं, इथे 14 पेक्षा कमी आली किंमत डिस्प्लेसमेंटची, आणि दिशा पण आपण दर्शवते म्हणून आय. हे नवीन आहे, हे गेल्या वर्षी तुम्हाला नव्हतं, हे सूत्र पण गेल्या वर्षी तुम्हाला नव्हतं. ठीक आहे, तर डिस्टन्स समजलं, डिस्प्लेसमेंट समजलं. आता काय आहे आपलं एव्हरेज वेलॉसिटी. आता एव्हरेज वेलॉसिटीला आपलं बघा हे सूत्र आहे, व्ही एव्हरेज. वेलॉसिटी आहे म्हणून डोक्यावरती बार, आणि ह्याचं सूत्र माहिती काय आहे, आपली डिस्प्लेसमेंट किती आहे, x2 मायनस x1 बार भागिले किती वेळामध्ये, म्हणून T2 मायनस T1. तर आता x2 आपलं हे मगाशी काढलेलंच ऑलरेडी, 10 वजा 0. आता T2 वजा T1, तर इथे T किती होता, 0, आणि इथे T किती झालेला आहे, 12. तर मग 12 मायनस 0, तर उत्तर काय आलं, 10 भागिले 12. ह्याचं जे पण काय उत्तर कॅल्क्युलेशन करून येईल, तर त्याला पण इथे आता आपल्याला काय दाखवावं लागेल, आय हॅट मीटर पर सेकंड. का, कारण हे एक्सच्या दिशेमध्ये ती वेलॉसिटी पण चेंज होते, आणि मीटर पर सेकंड आपल्या वेलॉसिटीचं सूत्र. आता नीट बघा मुलांना, तर एव्हरेज स्पीड इथे लिहिते, आता माझ्याकडे जागा नाहीये. व्ही एव्हरेज म्हणजे आता स्पीड काढते म्हणून इथे डोक्यावर भार नाही टाकत आहे, पण नाव तर सेमच आहे, व्ही एव्हरेज. बार असल्यावर ते बनतं वेलॉसिटी, बार नसेल तर ते बनतं स्पीड. आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे माहितीये, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स भागिले, हा बेटा
आवाज तुझा ब्रेक होतोय, स्क्रीन नाही दिसत आहे बेटा. कोण बोलते? परत बोल. गायत्री तू बोलतेस का? नाही मॅम. अच्छा, हर्षदा तू होती. अच्छा, डिस्कनेक्टेड झाली ती. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. चला, तर मग टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्स आपल्याला ऑलरेडीच बघायचे, 14 मिळालेलं आहे. आणि आपला टोटल टाइम किती? 12 सेकंड झालंय 0 पासून चालू करून. तर इथे काय आलं उत्तर? 14/12. तर ह्याला पण कॅल्क्युलेशन करून जे येईल ते येईल. आणि हे फक्त मीटर पर सेकंड. इथे आपण आय हॅट वगैरे नाही दाखवत, कारण इथे दिशा नाहीये. हे लक्षात ठेवा मुलांनो. आपण गाडीवर बसला होतो नाही, स्पीडोमीटरवर काटा 10 वर जातो, गाडीची स्पीड वाढवलं 40 वर जातो वगैरे, तर ती असते आपलं स्पीड. आणि दिशा जर दिली तर झाली ती व्हेलॉसिटी. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? त्या घडीला स्पीडोमीटर कितीवर काट आहे, त्या घडीची त्याची व्हेलॉसिटी किती आहे, ते आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर आता हे 4च गोष्टी काढायच्या तुम्हाला. मी होमवर्कला जे गणित मागच्या तासाला दिलंय, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, एव्हरेज व्हेलॉसिटी, एव्हरेज स्पीड. हे समजलं? इझी होतं हे आपल्याला जे 9वीला होतं तेच आहे, फक्त इथे एक्स्ट्रा काय आलंय, हे एक्सच्या फॉर्म मध्ये आपण लिहितोय. आणि आय हॅट टाकायचे आपल्याला जिथे जिथे वेक्टर क्वांटिटी आहे तिथे. ठीक आहे, चला आता ह्याला मी इरेज करते. आणि आता आपण आपल्या ग्राफ कडे वळूयात. आता ग्राफ काय आहे बघा बरं. ग्राफ पेपर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, गणितामध्ये ऑलरेडी ग्राफ पेपर वापरलेला आहे. तर पटकन आता गेल्या वर्षीच आपण म्हणजे 9वीचा आधी रिवाइज करूया. आपल्याकडे 2 प्रकारचे ग्राफ असतात. एक असतो डिस्टन्स टाइम ग्राफ आणि दुसरा असतो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. राईट. डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये समजा आपण हा टेबल बनवला. इथे आपण टाइम घेऊया टी आणि इथे घेऊया डिस्टन्स एस. तर समजा आपण गाडीमध्ये बसलो, टायमर लावलं 0 टाइम असताना गाडी पण थांबलेली होती, डिस्टन्स तिने कापलेलं होतं 0. परत 2 सेकंदानंतर बघितलं गाडीने जे आहे तर आपण बघितलं 10 मीटर अंतर कापलं. परत 4थ्या सेकंदाला बघितलं समजा गाडीने 15 मीटर अंतर कापलं. परत 6व्या सेकंड्सला बघितलं आपण तर गाडीने जे आहे ते समजा 25 अंतर कापलं. तर किती किती वेळेमध्ये वस्तूने किती किती अंतर कापलं हे आता आपण आलेखावर दाखवायला गेल्यावर बघा. आपण नेहमी टाइम एक्स ऍक्सिस वरती घेतो इथे, राईट, आणि इथे डिस्टन्स घेतो. जे नाव पहिले ना डिस्टन्स टाइम ग्राफ, तर पहिलं डिस्टन्स नाव येतंय तर ते वाय ऍक्सिस वर घ्यायचं. तर डिस्टन्स आपण आता काय घेणार आहे इथे मीटर मध्ये, टाइम कशामध्ये घेणार आहे सेकंड्स मध्ये, बरोबर आहे. तर आता टाइमचे मग आता आपल्याला काय करायचं, एक स्केल चूज करायचे. स्केल म्हणजे माहितीये ना आलेखावरचे प्रमाण चूज करायचे की इथे आपण 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेणार आहे. तर इथे डायरेक्ट 2चाच पाडा दिसतोय. मग इथे आपण काय घेऊ शकतो 0, 2, 4, 6, 8, 10. हे झालं. आता इथे दिसतोय 5चा पाडा आहे, पण काय काय गोष्टी 5च्याच व्हॅल्यू मिसिंग आहेत. पण चला 5च घेऊयात सध्या आपण. मग इथे 5, 10, 15, 20 आणि इथे कुठेतरी 25 येईल. आता तिकडे जागा नाही म्हणून इकडे लिहिलं, राईट. आणि आता आपण काय करणार, आता इथे लिहिणार आपण स्केल. ही स्केल खूप महत्वाची आहे. एक्झाम मध्ये स्केल नाही लिहिली तर अर्धा मार्क कट. स्केल एक्स ऍक्सिस वरती आता काय घेतलंय आपण, 1 सेंटीमीटर किती घेतले इथे 2, 1 सेंटीमीटर बरोबर 2 सेकंड. आणि वाय ऍक्सिस वर काय घेतलंय 1 सेंटीमीटर किती घेतले मुलांना सांगा. 1 सेंटीमीटरला किती लिहिलंय इथे 5 मीटर. मीटर मध्ये घेतलंय डिस्टन्स आपण, राईट. हे डिस्टन्स मीटर मध्ये होतं, हे टाइम सेकंड्स मध्ये होतं. मग काय आता किमती टाका. तुम्हाला माहितीये ना काय करतो आपण, पहिलं आहे 0, 0, मग पहिला इथेच आपला. परत काय आहे 2 आणि 10, हे 2 असताना हे 10 आहे, म्हणजे हे वरती वरती गेलो आपण 10 पर्यंत येऊन इथे सर्कल. परत आहे 4 आणि 15, 4 पासून वरती 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 गेलं इथे 15 पर्यंत येऊन मग इथे आपण थांबलो. परत काय आहे 6 आणि 25, 6 पासून वरती 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 डायरेक्ट 25 पर्यंत इथे.
कळते ना मुलांना मी काय करते? हे पॉइंट्स ग्राफवर कसे आले पेपरावर प्लॉट करायचे शिकलाय ना गणितामध्ये पण, राईट? तर आता मग बघा, ह्या बिंदूला आपण जोडणार. हा पहिला बिंदू ह्याच्याशी, हा दुसरा इथे आणि हा तिसरा असा इथे. तर ही तुम्ही बघताय रेषा अशी ओबडधोबड आहे, सरळ रेषा नाहीये. का बरं? म्हणजे काय झालंय, इक्वल टाइम मध्ये इक्वल अंतर नाही कापले. बघा, हे प्रत्येकामध्ये 2-2 सेकंदाने आपण टाइम नोट केलाय ना. तर पहिल्या 2 सेकंदामध्ये किती अंतर कापलेलं? 10. 0 पासून 10 झाले म्हणजे 10 कापलेलं. दुसऱ्या 2 सेकंदामध्ये 10चं 15 झाले म्हणजे 5च कापलेलं. आणि तिसऱ्या 2 सेकंदामध्ये 15चं 25 झालंय म्हणजे परत 10. म्हणजे पदी 10 कापलं, परत 5 कापलं, परत 10 कापलं. म्हणजे हे एक समान अंतर नाही कापले. इक्वल डिस्टन्स इज नॉट ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम, राईट? म्हणून मग आता सांगा बरं, हे कोणत्या टाईपचं मोशन आहे? युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म आहे? अरे ऑप्शन दिलेत मी 2च, ते पण कोणतं मोशन आहे? युनिफॉर्म मोशन आहे की नॉन युनिफॉर्म मोशन आहे? Yes, it is non-uniform motion. Equal distance is not traveled in equal intervals of time. बरोबर आहे? म्हणून हे नॉन युनिफॉर्म मोशन आहे. आता युनिफॉर्म मोशन असतं तर आपला ग्राफ कसा आला असता मुलांनो? हा असा आला असता, बरोबर आहे? सरळ लाईन आली असती. सरळ लाईन आली असती. तर एक हा आपण स्टडी केलेला डिस्टन्स टाइम ग्राफ. आता सेम टू सेम आपण असंच काय काढूया, आता वेलोसिटी टाइम ग्राफ काढूया. वेलोसिटी म्हणजे आता आपलं स्पीडोमीटरचं रिडिंग आपण बघणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना, इथे जरी वेलोसिटी टाइम ग्राफ आपण काढत असलो तर आपण असं मानतोय वस्तू एका सरळ रेषेमध्ये चालली आहे आणि म्हणून हा ग्राफ काढणार आहे. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, वेलोसिटी टाइम ग्राफ वस्तू जर सरळ रेषेमध्ये जात असेल तर तुम्हाला माहिती आहे वेलोसिटी आणि स्पीड दोन्ही एकत्र सेम टू सेम होऊन जातात, कारण इथे एकच दिशा आहे ना, दिशा बदलतच नाहीये. तर आपण आता ते काय घेऊया, इथे घेऊया आपली वेलोसिटी, आधी टाइम घेऊया आणि नंतर इथे काय घेऊया, वेलोसिटी. तर समजा सुरुवातीला तसंच गाडीमध्ये बसलोय आपण, टाइम 0 लावला आपण, स्टॉपवॉच लावली. वेलोसिटी त्यावेळी गाडीने जस्ट स्टार्ट करतोय आपण, गाडी थांबलेलीच आहे, वेलोसिटी पण 0 आहे. मग आता आपण काय करतोय, स्पीडोमीटरवर रिडिंग बघतोय, तो जो काटा हलतोय त्याच्यावरती. तर स्पीडोमीटर मध्ये आपण बघितलं, बरोबर 2 सेकंदानंतर गाडी 10 वरती गेली. परत 4 सेकंदानंतर समजा गाडी 15 वरती गेली. परत 6 सेकंदानंतर गाडी 20 वर गेली. परत 8 सेकंदानंतर गाडी गेली 25 वर. आता मी आलेख काढू, ग्राफ काढू, त्याच्या आधीच ह्या व्हॅल्यू बघा, 10, 15, 20, 25. कशा टाईपचं मोशन वाटतंय हे तुम्हाला जरा सांगा बरं. बघा बर, कोणत्या टाईपचं मोशन आहे? युनिफॉर्म. हा, युनिफॉर्म कुठे काय? मुलांनो हे युनिफॉर्म मोशन आहे. का बरं युनिफॉर्म मोशन नाहीये? वेलोसिटी कॉन्स्टंट असते. हे बघा, वेलोसिटी असा येईल, म्हणजे काय, एकच सपोज 20 मीटर पर सेकंड गाडी चालली, म्हणून मग एकच स्पीडने चालली, डिस्टन्स विल बी ट्रॅव्हल्ड in equal number of times, equal intervals of time. मैम मुझे होस्ट बनाइए ना. हाँ अनमोल मैम, मेक मी होस्ट. ओके ओके. हाँ, तर हे दिसते मग युनिफॉर्म मोशन. लक्षात घ्या मुलांनो, युनिफॉर्म मोशन. सॉरी, प्रॉब्लम आ रही है क्या शेयर करने में? बट आप ऑलरेडी हो यहाँ पे होस्ट, मैं रिमूव करके फिर से करूँ क्या?
मुझे एक्चुअली ना बच्चों का माइक ओपन रह रहा है ना, उनको म्यूट करना है, तो सिंस आई एम नॉट होस्ट, आई एम नॉट एबल टू म्यूट देम. यू आर नॉट एबल टू मेक मी होस्ट. No, you are already host. How I will make? अच्छा, एक सेकेंड, मैं रिलोड करती हूँ फिर, 1 मिनट. हाँ जी, आप एक बार चेक कर लीजिए. हाँ मैम, हाँ यस, अभी हो गया. ठीक है मैम. ओके. बघा, तर मी काय सांगत होते, युनिफॉर्म मोशन मध्ये ना मुलांनो, एखादी कुठली तरी जी स्पीड गाडीची असेल ना, ती त्या स्पीडनेच गाडी चालत राहते. आता जसं की आपली पृथ्वी आहे, एकाच स्पीडने फिरते सूर्याच्या भोवती, त्याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. स्पीड बदलत नाही, पण इथे बदलतोय ना, वेलोसिटी म्हणजेच आपला स्पीड बदलतोय ना. आधी 0 आहे, परत 10 आहे, परत 15 झालाय. आणि बघा फरक काढा ना, 0 to 2 झालाय ना, इथे कितीचा फरक पडलाय, 10चा. आणि नंतरचा जरी फरक कॉन्स्टंट असला, बघा 5-5चा आहे, पण सुरुवातीला तर डायरेक्ट 10 ना फरक झालेला ना. तर हे युनिफॉर्म मोशन तर नाहीच आहे. पण हे कशाचं एक्झाम्पल आहे माहितीये? हे एक्झाम्पल आहे नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. कळते का? हे नॉन युनिफॉर्म मोशन पण आहे आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन पण आहे. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन माहितीये ना, ज्यावेळी हा वेलॉसिटी मधला बदल, वेलॉसिटी जर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये इक्वल अमाऊंटने जर बदलत असेल, वेलॉसिटी बदलते पण इक्वल अमाऊंटने बदलते, तर त्याला म्हणतात युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. कळतंय? बघा, म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफ जर असा असेल, हा कसला आपला टाइम ग्राफ आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ, हा जर असा असेल तर हे काय आहे, युनिफॉर्म मोशन. आणि जर वेलॉसिटी टाइम ग्राफ असा असेल, हे इक्वल डिस्टन्स म्हणजे इक्वल वेलॉसिटी चेंज होते, वेलॉसिटी टाइम ग्राफ जर असा असेल तर हे आहे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. दिस इज युनिफॉर्म मोशन, दिस इज युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. कळते? हो नाही कळते? काहीतरी बोला रे. थकलाय का खूप तुम्ही सगळे? चला आपण आता हे काढूयात. 2, 4, 6, 8, 10 आणि इथे 5चाच पाडा घेऊयात. 5, 10, 15, 20, 25. तर इथे काय आहे आपली वेलॉसिटी v, इथे आहे आपलं टाइम t. मग काय व्हॅल्यूज टाका आता. दोन्ही पहिले काय 0 0 येते, त्याच्यानंतर ना 2 साठी डायरेक्ट 10 आहे, तर हे बघा हा इथे येणार पॉइंट. परत 4 साठी 15 आहे, तर हा इथे मी टाकते कारण ते मोठं मोठं होते खूप. परत 6 साठी 20, 6 साठी 20 इथे कुठेतरी, आणि परत 8 साठी 25, तर हे इथे. तर तुम्ही बघता हे चारीचा जो फरक होता, 3 बिंदूंचा फरक आपसामधला समान असल्यामुळे ते एका लाईनीत आलेत. म्हणजे आपण जर आता हे रेषा काढली, हे बघा, ही जर आपण आता लाईन काढली तर ह्याच्यातून बरोबर अशी एक लाईन जाते, राईट? पण पहिल्या 2 बिंदूंमधून एक लाईन नाही जाणार, है ना. ही वाली लाईन जी आहे ती ही बघा, ही तर वाकडी जाईल अशी आणि मग ती सरळ होते. सो दिस इज नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ठीक आहे, कळतंय? आता आपल्या पुस्तकामध्ये जाऊयात. हे बेसिक मी तुमचं गेल्या वर्षीचं रिवाइज करवलं. ठीक आहे, आता पुस्तकामध्ये बघा. हे बघा, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म वेलोसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस.
तर हे आपलं काय आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ आहे. युनिफॉर्म वेलोसिटी मध्ये डिस्टन्स जसं जसं वाढते, टाइम जसं जसं वाढतं, डिस्टन्स पण वाढते, पण इक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. हे आताच आपण काढल्या मगाशी, म्हणजे डिस्कस केलं. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म वेलोसिटी अलॉंग नेगेटिव्ह एक्स ऍक्सिस. नेगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे कळते, तो उलट्या दिशेने चाललाय, नेगेटिव्ह दिशेला चाललाय, असा नाही चाललाय तो, असा चाललाय. मग ह्याचा ग्राफ असा कसा आला असेल, हा वरती चाललाय आणि हा खाली खाली येतोय, असं कसा बरं त्याचा ग्राफ. कारण इथे तुम्हाला दिसते एक्स डिस्टन्स जे आहे ते कमी कमी होत जाणार ना, निगेटिव्ह चालल्यामुळे त्या एक्स पासून त्याला किती लांब चाललाय, किती फरक पडत चाललाय. निगेटिव्ह म्हणजे आता बघा, जसं की आपण जर मोजलं, बघा हा जो वस्तू आहे ही अशी जाण्याच्या ऐवजी आता ती ह्या बाजूला चालली आहे. तर मग ह्या शून्यापासून ती 2 वर गेली, 4 वर गेली, 6 वर गेली, राईट. तर फरक तर कितीचा पडलाय बघा. तर टायमिंग 0 असताना ती 2 वर जरी असली तरी आपण जर ग्राफ काढायला गेलो तर ती शून्यावरती असताना ती आधी 2 वर गेलीये, 4 वर गेली. ह्याचा तो ग्राफ जो आहे तो असा उलटा येणार आहे. आता हा उलटा कसा येतोय ना, हे आपण किमती घेऊन नंतर मुलांना बघणार आहोत. त्याच्यामध्ये कसं कसं दाखवले, जसं जसं टायमिंग वाढत चाललंय, तसं तसं ही किंमत खाली खाली येते. म्हणजे काय होतंय नक्की, ह्या आपण व्हॅल्यूज घेऊन नंतर ग्राफ प्रॉपरली काढून बघणार आहे, त्यावेळी तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की हा कशासाठी ग्राफ आहे, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म वेलोसिटी. हा युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे एकच वेलोसिटी आहे, म्हणजे हा युनिफॉर्म मोशनच आहे, पण अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि इथे काय, ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे वर खाली बघा ना, वर जातोय म्हणजे एक्स कडे गेला, खाली आलं म्हणजे वाय कडे, उलट्या बाजूला गेला, एक्सच्या इकडे गेला वर चाललाय, इकडे गेला खाली येतो. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी युनिफॉर्म मोशन. तर ऑसिलेटरी युनिफॉर्म मोशन साठी दिसते तुम्हाला हा अशी लाईन कर्व बनलाय, अशी गोल कर्व बनली ती लाईन अशी. ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. डिस्टन्स टाइम ग्राफ बद्दलच बोलतोय बरं का आपण. हे सगळेच्या सगळे ग्राफ तुम्ही बघचाल, हे एक्स म्हणजे डिस्टन्स आणि हे तिकडे टाइमच आहे. तर ऑब्जेक्ट रेस्ट वर आहे म्हणजे टाइम वाढत चाललाय, पण ऑब्जेक्ट बघा एक्स म्हणजे तिथल्या तिथेच वस्तू थांबलेली आहे. हे ग्राफ तुम्हाला 9वीला होते. ठीक आहे. आता पुढे ऍक्सेलरेशनचा संबंध केव्हा येतो, ज्यावेळी वेलोसिटी बदलते. म्हणून आता हे जे आहे ते वेलोसिटी टाइम ग्राफ आहे. बघा इथे वेलोसिटी हे टाइम आहे. आता पहिली काय केस आहे, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. आता जसं मी सांगितलेलं हा युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आहे, एकाच कॉन्स्टंट वेलोसिटीने ऑब्जेक्ट चाललाय. म्हणून बघा इथे काय आलं, सरळ लाईन. तरी टाइम बदलत चाललाय पण वेलोसिटी त्याची कॉन्स्टंट आहे, एकच व्हॅल्यू आली वेलोसिटीची. म्हणजे त्याला इथे नाव दिलेलं आहे आणि V0. तर नंतर काय इथे, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ वेलोसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस विथ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता जस्ट आपण डिस्कस केलं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन काय असतं ते. वेलोसिटी बदलते पण इक्वल इंटरवल मध्ये बदलते आणि ऑब्जेक्टची दिशा काय आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या दिशेने तो चाललाय. मग हा त्याच्यासाठी हा ग्राफ आहे. तर बघा हा वेलोसिटी मध्ये जो बदल होतोय V1 आणि V2, ह्या इक्वल टाइम मध्ये हा बदल पण काय होतोय, इक्वल होतोय. आता इथे पण सेमच आहे, हे युनिफॉर्म ऍक्सेलरेशनच आहे खालचं पण बघा, पण ऑब्जेक्ट काय आहे, उलट्या दिशेने चाललाय. आता वायच्या दिशेने, वजा एक्स ऍक्सिसच्या दिशेने चाललाय, लेफ्टला चाललाय. आता बघा पुढे, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आपण मगाशी दिसते हा वेलोसिटी टाइम ग्राफ आणि हा वाला डिस्टन्स टाइम ग्राफ बघा ऑलमोस्ट सारखाच आहे.
कारण हे दोन्ही पण नॉन युनिफॉर्मच मोशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचे ग्राफ आहेत, म्हणून ते थोडेसे सिमिलर त्यांनी दाखवलेले आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ना एक एक्स्ट्रा पार्ट मुलांना जो तुम्हाला शिकवायचा आहे, दिसतोय हा एरिया दिसतोय. 9वी मध्ये गतिविषयक 3 समीकरणं काढलेली, त्याच्यामध्ये बघा गतीचं दुसरं आणि तिसरं समीकरण काढताना आपण डिस्प्लेसमेंट काढलेली होती, आणि ते डिस्प्लेसमेंट काढण्यासाठीच आपण आपली जी ग्राफची लाईन असते त्याच्या खालचं एरिया आपल्याला काढायचा असतो. बरोबर आहे. आता इथे नीट बघा, हा पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये मी काय सांगते ते नीट बघा. अच्छा, आता डेरिव्हेशन ऑफ इक्वेशन ऑफ मोशन, हे बघा ह्याच डेरिव्हेशन आपल्याला 9वीला पण होत्या, पण चला आता नंतर बघणार आहोत. हे दिसतंय v² इज इक्वल टू, हे होती 9वीला ही इक्वेशन, पहिली इक्वेशन, दुसरी इक्वेशन, तिसरी इक्वेशन पण करणार आहे आपण. पण आधी ह्याला हे सूत्र कसं आलं, हे सूत्र कसं आलं हे आता आपण जरा बघून घेऊया. बघा मुलं, तुम्हाला जर आठवत असेल 9वीला जे आपण शिकलेलो, समजा असं आपला ग्राफ आहे आणि आपली वस्तू जी आहे ना, समजा आधी सरळ गेली, परत अशी गेली, अशी गेली कुठेतरी, आणि परत समजा सरळ झाली आणि इथे जाऊन थांबली, म्हणजे वस्तू ए पासून इथे बी पर्यंत आली. तर आता आपल्याला हा वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे आणि आपल्याला काय काढायचं, वस्तूने टोटल किती डिस्प्लेसमेंट केली आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे समजा मॅग्निट्यूड काढायचं, डिस्प्लेसमेंटचं किंमत काढायची की किती अंतर कापले वस्तूने. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला आठवत असेल तर ह्याच्या खालचा आपण काय घेतो, एरिया घेतो. तर एक तर इथे लाईन खेचणार आणि इथे लाईन खेचणार. तर समजा आता इथल्या किमती किती आहेत, इथे 0 आहेत. इथे जी किंमत येते ती समजा इथे ती आहे 2, इथे जी किंमत येते ती 4 आहे, आणि ह्याची जर इथे किंमत आपण बघितली वाय ऍक्सिस वरती, समजा ही 5 आहे, समजा ही वाली किंमत जी आहे ती 4 आहे. तर कसं काढणार एरिया, तर आपला हा जो पूर्ण ग्राफ ह्याला 2 तुकड्यामध्ये आपण विभागू शकतो. नाव देऊया त्याला. आता हा ए पॉइंट आहे, हा बी आहे, ह्याला सी नाव देऊया, ह्याला इथे नाव देऊयात डी, आणि ह्या पॉइंटला नाव देऊयात ई. राईट. तर मग पहिला एरिया कोणता आहे आपला, एरिया ट्रेपिझियम येणार पहिला. हा दिसतोय ए सी डी ओ, ACDO चा एरिया अधिक एरिया ऑफ DCBE. कळते का काय चाललंय तुम्हाला मुलांनो. ह्या दोघांच्या ह्या लाईनीच्या खालचा एरिया हा वाला, हा पूर्ण, आणि दुसरा ह्या लाईनीच्या खालचा एरिया. ह्यांचे आपण 2 तुकडे केले. का 2 तुकडे केले, कारण एक समान एरिया नाहीये ना, म्हणून. मग आता समलंब चौकोन म्हणजेच ट्रेपिझियम. ट्रेपिझियमचा फॉर्म्युला काय आपला, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. आता ह्या पॅरलल साइड म्हणजे बघा एकमेकांना समांतर रेषा, तर इथे काय होतं आपलं 4 होतं ना, ह्याचा अर्थ 4 ही समांतर रेषेची लांबी, आणि ह्याची लांबी किती आहे, इथे कितीला कट होते 5, म्हणजे 4 अधिक 5, आणि त्याच्या दोघांमधली उंची 2. राईट. प्लस DCBD, तो तर काय आयतच आहे. आयताचे सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. मग 2 आणि 4 मधली लांबी 2, आणि ही उंची म्हणा किंवा रुंदी म्हणा ती किती आहे 5. राईट. झालं. मग हे 2 2 कट, इथे 4 आणि 5 9, आणि हे 5 दुनी 10. तर आपला एरिया किती आला 19. तर हे समजा मीटर मध्ये असेल तर ह्याचा अर्थ वस्तूने ए पासून इथे बी पर्यंत पोहोचेपर्यंत 19 मीटर अंतर कापले. तर हा जो आपला वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे ना, हा खूप कामाचा ग्राफ आहे. ह्याच्याला वापरून आपण डिस्टन्स काढू शकतो, ह्याला वापरून आपण ऍक्सेलरेशन काढू शकतो. वेलॉसिटी तर ऑलरेडीच दिसते आपल्याला. ठीक आहे. तर आता हे आपण गेल्या वर्षी म्हणजे 9वी मध्ये पण हे आपण केलेलं होतं. आता इथे त्यांनी काय केले ना मुलांनो, पण समजा असा हा सरळ रेषेवाला आपल्याकडे ग्राफ नाहीये,
समजा माझा जर ग्राफ आहे तो असा कर्व आहे आणि मला आता ह्याच्या खालचा एरिया काढायचा आहे. दिसतोय? ह्या कर्वच्या खालचा एरिया काढायचा आहे ना मला, वस्तूचं अंतर काढायचं असेल तर हे कसं काढणार? तर मग आपण म्हणून काय करतो ना मुलांनो, तुम्ही ऐकताय ना मी काय म्हणते? हॅलो प्रथमेश, हर्षदा, गायत्री, तुम्ही लोक ऐकताय मी काय? हो मॅम. बघ हे मग आपण काय करतो माहितीये, हे जरी कर्व असलं, असे गोल कर्व जरी असलं, पण समजा मी ह्याला छोट्या पार्ट मध्ये तोडलं तर ही तर एक लाईनच असणार आहे ना छोटीशी, ही तर एक सरळ रेषा बनेल, स्ट्रेट लाईन बनेल. मग आपण काय करतो माहितीये मुलांनो, डेरिव्हेटिव्ह जे आपण त्या दिवशी शिकलेलो होतो ना, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. बघा एक असतं डेरिव्हेटिव्ह ज्याच्यामध्ये आपण त्याला तोडतोय, तोडून एक पोर्शनचा आन्सर काढतोय. ते डेरिव्हेटिव्ह आपण मागच्या मॅथमॅटिकल मेथड्स चॅप्टर मध्ये शिकलेलो होतो. थांबा एक मिनिट. तर एक आहे डेरिव्हेटिव्ह ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, तोडतोय. ठीक आहे, तोडतोय आपण आणि त्या एका छोट्या पार्टची किंमत काढतोय. आणि दुसरं आहे इंटिग्रेशन, हे पण आपण त्या दिवशी शिकलेलो होतो. ह्याला शॉर्ट मध्ये लिहित्या. इंटिग्रेशन मध्ये आपण काय करतोय, त्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये तोडतोय पण एकत्र त्याला ऍड करतोय, जोडतोय. म्हणजे म्हणायचं काय माहितीये मुलांनो, समजा हा मी छोटा पार्ट तोडला, समजा हा 2 आहे, परत छोटा पार्ट तोडला, समजा तो 3 आहे, परत छोटा पार्ट तोडला, समजा तो 2 आहे. असे छोटे 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 पार्ट तोडून मग आपण ह्याला ऍड केलं तर ह्याच्या खालचा आता प्रत्येक ह्या आयताचा ह्याला आयत असे बनवून, आयत खूप सारे आयत बनवून मग त्याला आपण ऍड करणार ते किती डिफिकल्ट जाईल ना. म्हणून मग शास्त्रज्ञांनी काय केलं ना, एक सूत्रच काढलं आणि ते सूत्र म्हणजेच इंटिग्रेशनचं आहे. कळतंय इंटिग्रेशन म्हणजे काय आहे? इंटिग्रेशन म्हणजे आपण त्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये इंटिग्रेट करून परत मग एकत्र करतोय. समजलं? तर म्हणून बघा आता ह्याचं इंटिग्रेशनचं मग इथे पुस्तकामध्ये सूत्र काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी टी. म्हणजे व्ही म्हणजे आपली ही वेलॉसिटी आणि डी टी म्हणजे छोट्या टाइम मध्ये छोट्या तुकडा केलाय मी ह्याचा. म्हणजे बघा ना, टाइम पण छोटाच असेल ना, ह्याच्या छोट्या तुकड्यासाठी तो कव्हर करायला टाइम पण जो लागला असेल तो खूप छोटा असेल, म्हणून त्याला आपण नाव देतोय डीटी. डीटी म्हणजे खूप छोटा टायमिंग. म्हणून मग छोट्याशा टायमिंग मध्ये किती अंतर कापलं तेच आपल्याला टोटल आता काय देईल, अंतर देईल. वस्तूने एकूण किती डिस्प्लेसमेंट केलेली आहे ते आपल्याला देईल. बरोबर ना? कुठला पण एरिया काय असतो, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी म्हणजेच बघा व्ही आणि रुंदी म्हणजेच काय आहे आपलं हे टी. आता व्ही ला डीव्ही का नाही लिहिले, कारण आपली वेलॉसिटी तर फिक्स आहे ना इथे, ती मोठी व्हॅल्यू आहे, ती काही छोटी नाहीये. आपण टायमिंगला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड केले. समजतंय मुलांनो? कळतंय? येस मॅम. ठीक आहे. तर मग आता ह्याच्यावरून आपण अजून गणित सोडवली ना, तुम्हाला अजून व्यवस्थित चांगलं समजेल की काय चाललंय नक्की. तर बघा आता एरिया मिळाला आपल्याला, म्हणून व्ही डी टी. तर आपली किंमत टी ची किंमत कुठून सुरू होते, T1 पासून T2 पर्यंत, राईट. पण आपलं व्ही चं सूत्र काय, वेलॉसिटीचं सूत्र काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणून डिस्टन्स साठी ह्यांनी घेतलंय डीएक्स, टाइम साठी ह्यांनी परत घेतलंय डीटी. मग डीटी कट झालं, उत्तर आलं डीएक्स. म्हणजे आपण काय करू शकतो, हा जो एरिया आहे तो 2 सूत्रांनी काढू शकतो. एकतर व्ही डीटी हे पण पहिलं सूत्र वापरू शकतो, किंवा एक्स मध्ये बघा, एक्स मध्ये किती फरक पडतोय. जर आपल्याकडे हा वेलॉसिटी टाइम ग्राफ नसून जर नुसता डिस्टन्स टाइम ग्राफ असेल तर त्याच्या एक्स मध्ये किती फरक पडतोय त्याला आपण जरी आपण वजा केलं तरी पण आपल्याला एरिया मिळेल. परत मी सांगते, ह्याची आपण गणित सोडवलं तुम्हाला अजून जास्त चांगलं समजेल. ठीक आहे. आता आपण ना कडे इक्वेशन ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ह्याच्याकडे जाऊ. त्याच्या आधी ना एक मिनिट, एखादं गणित आहे का मला बघू द्या तिथे, जे आपण आता डिस्कस केलंय ना त्याच्यावर आधारित एखादं गणित आहे का. एरोप्लेन,
नाही, हे थोडं वेगळा कन्सेप्ट आहे. आपण एक्सरसाइज मध्ये बघूयात. हा, हे बघा, वेलोसिटी टाइम ग्राफ इज शोन इन द ऍडजॉइनिंग फिगर. आणि हा साधा सिंपल वाला दिलाय. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, इनिशियल स्पीड ऑफ द कार. इनिशियल स्पीड म्हणजे सुरुवातीला स्पीड किती, इथे दिसते हा व्ही आहे आणि हे टाइम आहे. तर इनिशियल म्हणजे सुरुवातीला तिने कुठपासून सुरू केले, 0 पासूनच सुरू केले, तर 0 येईल. मॅक्सिमम स्पीड अटेंड बाय द कार, किती वाढत वाढत स्पीड कुठे गेले बघा, 20 वर गेली, तर 20 येईल मॅक्सिमम स्पीड. पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग 0 ऍक्सेलरेशन. 0 ऍक्सेलरेशन म्हणजे तेवढ्या काळासाठी वस्तूने तिची स्पीड चेंजच नाही केली. कोणतं सांगा बरं, कोणता पार्ट आहे ज्याच्यासाठी ऍक्सेलरेशन 0 आहे, त्वरण 0 आहे, कोणता पार्ट आहे तो सांगा बरं लवकर हा ग्राफ साठी, सांगा लवकर. हा पार्ट येणार ना. बघा इथे सरळ लाईन दिसते, ए ते बी च्या मध्ये तुम्ही बघताय वस्तू एका 20च्या स्पीडने चालली आहे. त्यावेळी ऍक्सेलरेशन, मग तिने वेलोसिटी चेंज नाही केली ना. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम इज ऍक्सेलरेशन. सो चेंज इन वेलोसिटी विल बी 0, कारण 20 वजा 20, आणि ऍक्सेलरेशन मग काय होईल 0. परत विचारलंय, पार्ट ऑफ द ग्राफ शोईंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. वस्तूची वेलोसिटी कमी कमी होत चालली पण ती टप्प्यांनी होत चालली, तर मग हा येणार पार्ट, हा बी पासून सी पर्यंत. आणि परत डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंड्स. पहिल्या 6 सेकंड मध्ये बघा, म्हणजे इथून ते इथपर्यंत. आता ह्याच्यामध्ये बघा, हा त्रिकोणाचा एरिया काढणार आणि हा चौकोनाचा एरिया काढणार, त्याच्यामधून तुम्हाला काय मिळेल, डिस्टन्स. तर हे डिस्टन्स आता मी दाखवलं सेम टू सेम तसंच आहे. ट्राय करून बघा, मग तुमचा आन्सर बघा 90 यायला पाहिजे. तर येते का बघा. काय करा, ट्रायंगल ओ ए ई ह्याचा एरिया कसा काढणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट, 1/2 गुणिले पाया गुणिले रुंदी. आणि हे तर चौरसच दिसतोय बघा, चौरस घ्या किंवा आयत जरी मांडला तरी ह्याची काय, लांबी गुणिले रुंदी. तर लांबी बघा 3 आणि 6, म्हणजे ही 3 झाली, 6 आणि 3च्या मधला फरक. आणि इथे किती आहे 20, तर हे तर तोंडीच आहे. 3 गुणिले 20 60, हे 60 आलं. आणि 1/2 पाया गुणिले उंची, तर पाया आहे 3, उंची आहे 20, पण 20चं अर्ध 10 आणि हे झालं 30. मग ह्याचं 30 आलं, ह्याचं 60 आलं, 30 आणि 60 90. बघा आपण तोंडीत सोडवलं, आलं उत्तर 90. तर पण हे प्रॉपरली सोडवून बघा. तर हा क्वेश्चन होमवर्क साठी घ्या मुलांना. हा चौथावाला क्वेश्चन, हा कितव्यातला, चौथा आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला चौथा क्वेश्चन आहे. हा होमवर्क साठी करा, ठीक आहे. तर इझी वालाच दिलंय, इथे दाखवले डिफिकल्ट वाले तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी, पण प्रश्न इझी वाले विचारलेत एक्सरसाइज मध्ये, ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्लास मध्ये ना आपण हे हा वाला जो टॉपिक आहे हा वाला टॉपिक घेऊ, आणि त्याच्या पुढचं जेवढं होईल तेवढं. इक्वेशन ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. इक्वेशन ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, ठीक आहे. तर हा आपण घेऊयात नेक्स्ट क्लास मध्ये. अच्छा मुलांनो, आता इकडे लक्ष द्या. प्लीज अनम्यूट करा, तुम्ही जेवढे पण क्लासमध्ये आहात सगळ्यांनी अनम्यूट करा. गायत्री, हर्षदा, प्रथमेश, सत्यजित, सगळ्यांनी अनम्यूट करा. कॅमेरा ऑन नाहीये, कमीत कमी अनम्यूट करा. हर्षदा, गायत्री, सत्यजित, तुम्ही नाही अनम्यूट केलं. हा प्रथमेश बेटा, तू काय कर माहितीये का, मी 9वीत आहे ना, 9वीचा आत्ताच जस्ट मी मुलांना ना गतीचे नियम हा धडा शिकवलाय. त्याच्या रेकॉर्डिंग लिंक पाहिजे तर तुला माहिती आहे ना, युट्यूबवर आपण स्पीड वाढवून पण बघू शकतो व्हिडिओ. स्पीड वाढवून व्हिडिओ बघावं, तर स्पीड त्याची 2 वर करून किंवा 1.5 वर करून एकदा गो थ्रू कर. गतीचे गतिविषयक पहिला नियम, दुसरा नियम, तो नियमवालाच व्हिडिओ मी डायरेक्ट शेअर करते.
आणि मग त्याच्यानंतर ना नेक्स्ट क्लास मग आपण पुढचा घेऊ ना, तुम्हाला दोघांना पण अजून चांगलं समजेल. ठीक आहे, चला Yes, ma'am. आता मग इथे क्लास थांबूयात. हा होमवर्कचा क्वेश्चन जो दिलाय तो मी नक्की करा. मला होमवर्क प्लीज ग्रुपमध्ये दिसायला पाहिजे. सत्यजित आणि प्रथमेश एकच छोटस गणित दिलंय, प्लीज त्याचा टाका फोटो ग्रुपमध्ये, मी चेक करेन. ठीक आहे, तर चला आता आपण इथे क्लास आपला